रेकॉर्डिंग स्टार्ट करून स्तोत्र लावते. ओके ठीक आहे. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं मायुक्कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं जपेत् गणपति स्तोत्रं षड्भिर्मासं फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यात् समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्री नारद पुराणे संकटनिरसन नाम गणेश स्तोत्रं संपूर्णम्. श्री सीतारामचंद्र. नमस्कार मॅडम, तुम्ही स्वागत करा सगळ्यांचं. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या व्याख्यानमालेमध्ये. सर, आपल्यासाठी प्रॅक्टिकल विषय गेल्या 2 म्हणजे हे दुसरं आपलं हे आहे व्याख्यान आहे. सर नेहमीच आपल्यासाठी प्रॅक्टिकली काहीतरी घेऊन येतच असतात चांगल्या चांगल्या विषयांवर. ज्योतिषशास्त्र आपण कसं सांगायचं, त्याचप्रमाणे आज सर टॅरोट कार्ड आपण रीडिंग करताना आपण कशा पद्धतीने प्रश्न घेतले पाहिजेत आणि कशा पद्धतीने त्याची उत्तरं दिली पाहिजेत हे आपल्याला लाईव्ह सेशन सर आपल्यासाठी घेत आहेत. तर सर मी तुमचं स्वागत करते आणि तुम्ही तुमचं व्याख्यान चालू करावं सर आणि लोकांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद मॅडम. पहिल्यांदा मी तुमचं स्वागत करतो आणि आपल्या सगळ्या उपस्थित असणाऱ्या मंडळींचं. कारण हे सगळेजण आपल्याकडे शिकलेले आहेत, शिकत आहेत, तर त्यांना काही ना काहीतरी त्याच्यातलं जो काही भाग आहे तो मिळावा. म्हणजे त्यांची प्रॅक्टिस करायची असेल तर ती प्रॅक्टिस करताना त्यांना अनुभव असावा. आता बऱ्याच वेळेला काय होतं, लोक ज्योतिष शिकतात पण फलादेश देण्यासाठी घाबरतात. तर तशी तुमच्या मनातील भीती काढून टाका. तसं काही घाबरण्याचं कारण नसतं. मग टेरो असो तसं आपण ज्योतिष पण करणार आहोत प्रॅक्टिकल. तुम्हाला काय वाटतं, हा एक आमचा विषय आहे. तर त्यावरती सुद्धा आपण एक परिचय घेणार आहोत. तसेच 3-4 लेक्चर परिचयाचे घेतल्यानंतर तुम्हाला तुमचं भविष्य सांगायचं कसं त्याची प्रॅक्टिकल घेणार आहोत. तर तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आणि आजचा प्रश्न कोणाचा असेल तर मी ते कार्ड मगाशी मी माझं निवडलं होतं. तर आजचं माझ्यासाठी कार्ड आलेलं आहे स्टार. तर टेरो कार्डामध्ये पहिल्यांदा तुम्ही ज्या वेळेला टेरो कार्ड साठी बसाल तर त्यावेळेला तुमचं खरोखरच कार्ड कोणतं आलं असेल त्यावरती त्याचा विचारधारा त्याची केली जाते. तर माझ्याकरता मी कार्डाची निवड केली, त्याला स्टार कार्ड आलेला आहे. जर समजा यदा कदाचित तुमच्याकडे जर कार्ड असतील आणि जर प्रश्न विचारायचा असेल तर त्यावरती 3 कार्ड काढून 3 प्रश्न तुम्ही तुमचे लिहू शकता. तुम्हाला काही त्याच्यामध्ये हे नाही, फक्त एवढंच आहे की आपल्या मानात राहा, त्याच्यामुळे तुमचा मान आणखी वाढेल. त्याच्यामधून तुम्हाला परब मॅडम आहेत त्या सुद्धा सहकार्य करतील. आणि तुमचा जो काही विचारण्याचा जो भाग आहे, आता जसं पाटील मॅडमने विचारलेला आहे प्रश्न, तर त्या ठिकाणी पाटील मॅडम तुम्ही विचारू शकता. नमस्कार सर. नमस्ते. हा, पद्मजा पाटील बोलते. सर, प्रश्न टॅरोट कार्डवरूनच विचारायचा होता की आजचा विषय आपला टेरोच आहे. हो हो हो. तर 3 प्रश्न विचारायचं का एकच याच्यामध्ये विचारून घे? 3 प्रश्न विचारा, हरकत नाही. मी तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा मी कार्डाची निवड करणार. म्हणजे कार्ड आता काय माझ्याकडे आहेत ना, तुमच्याकडे कार्ड असतील तर तुम्ही कार्ड निवड करू शकता. नाही माझ्याकडे नाही. ठीक आहे, मग मी तुमच्याकडे नवीन रीडिंग करतो
आणि 3 कार्ड जे आहेत ते काढतो तुमच्यासाठी आणि आता त्या कार्डावरून शफल करतो आणि कार्डाची निवड पण करतो. तुम्ही तुमचे प्रश्न जे आहेत ते मनामध्ये तयार ठेवा. आलेलं कार्ड कोणतं असेल हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन आणि त्या ह्याच्यावरती तुमच्याकरता मी 3 कार्डाचं सिलेक्शन केलेलं आहे आणि आता कार्ड उघडतो. पण तत्पूर्वी पहिला प्रश्न विचारा, मी पहिलं कार्ड उघडतो. म्हणजे प्रॅक्टिकल मध्ये कसं करायचं असतं हे तुम्हाला मी सांगेन. आता 3 कार्ड मी काढलेली आहेत आणि त्या ह्याच्यावरती आलेलं कार्ड आणि तुमचा प्रश्न विचारा, तर त्या ह्याच्यावरती मी तुम्हाला तिथे कार्ड कोणतं आलं तर त्याचं मी सांगेन, उत्तर देईन. पहिला म्हणजे प्रश्न एकच आहे. फॅमिली इश्यू चालू आहे सध्या खूप आणि काही कारण म्हणजे असे ऍक्च्युली खूप मिसअंडरस्टँडिंग आहे का काय समजत नाहीये. त्यामुळे कसं बिहेव करायचं हे समजत नाहीये मला. म्हणजे Okay, आता मी नवऱ्याबरोबर, घरातल्यांबरोबर असं. ठीक आहे, पहिलं कार्ड काढतो. पहिलं कार्ड आलेलं आहे, डेथ कार्ड आलेलं आहे. कधी कधी तुमच्या याच्यामध्ये आपण जेव्हा डेथ कार्डाचा विचार करतो ते कार्ड वृश्चिक राशीचं आहे. तिथे कलह आहे आणि त्या कलहामध्ये तुम्हाला असं वाटतं की एक वेळेला समजा कुठेतरी गेलेलं परवडेल, म्हणजे एवढा ताण तयार होतो त्याच्यामध्ये आणि असं त्या समोरच्या लोकांची अपेक्षा असते की तुम्ही काहीतरी माफी मागावी किंवा तुम्ही माघार घ्यावी, अशा तऱ्हेचा भाग त्याच्यामध्ये दर्शवला जातो. तर तात्पुरता तरी तुम्ही थोडस नमतं घ्या, तर त्याच्यावरून तुम्हाला पुढे जाऊन चांगले दिवस निश्चित त्याच्यामध्ये तुम्ही यश मिळवू शकाल. दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न व्यवसायाबद्दलच आहे. ह्याच्याप्रमाणेच म्हणजे हे घरात जे इश्यू चालू आहेत ना, तर मी ऍक्च्युली बाळ झाल्यानंतर ब्रेक घेतला होता. मी वर्किंग होती. पण मग नंतर मी ब्रेक घेतला तर काही फॅमिली इश्यू असल्यामुळे मी रिजॉईन नाही केलं. तर मी आता हे शिकतेय. तर मला माझं कन्फ्युजन हे होतं की मी जॉब कंटिन्यू करू. ऍक्च्युली मी इंजिनियर आहे. मी डिझाईन इंजिनियर म्हणून काम करत होती. तर जे वर्क प्रोफाईल असतं ते ऑफिस वर्क करूनच असायचं. तेवढा वेळ मी मुलीला देऊ नाही शकत. म्हणून मग मी म्हटलं की आपण ब्रेकच थोडा घेऊया, बाळाकडे लक्ष देऊया आणि मग पुढे जाऊया. हो हो. कथा सांगू नका, कारण दुसरे लोक पण लागलेले आहेत. प्रश्न बरोबर. विचारा, मी कार्ड काढतो. तोच प्रश्न हाच आहे की जॉब करू की व्यवसाय करू. ओके, ठीक आहे. आता कार्डाची निवड केलेली आहे. त्याच्यामध्ये कार्डाला उत्तर येत नाही, जॉब पण सांगता येत नाही आणि तुम्हाला व्यवसाय पण सांगता येत नाही. पण तरी सुद्धा तुमच्यावरती आलेलं कार्ड जे आहे ते मी सांगतो. हे मेजर अर्काना कार्ड आहे. तर मेजर अर्कानातलं हँग कार्ड आहे. म्हणजे तुमची द्विधा मनस्थिती झालेली आहे, हे करू का ते करू. तर मी असं म्हणेन तुम्हाला की परमेश्वराची आराधना पहिला करा, त्याच्यानंतर तुम्हाला मार्ग सापडेल हे निश्चित. ओके. आता हँग कार्ड आलेलं आहे. पहिलं कार्ड डेथ कार्ड आलंय, दुसरं हँग कार्ड. म्हणजे दोन्ही कार्ड निगेटिव्ह आलेली आहेत आणि तुमचा प्रश्न सुद्धा तशाच पद्धतीचा आहे. त्याच्यामुळे तिथे प्रार्थना करणं गरजेचं आहे. मंगळाचा जप करा, तर तुम्हाला त्याच्यातून खंबीरता मिळेल आणि यश मिळेल. हॅलो सर. ठीक आहे, चालेल. हॅलो सर. एक मिनिट. हॅलो सर. सर 1 मिनिट, मी म्यूट करते सगळ्यांना. ओके, आपण हे करूया. 1 मिनिट. हॅलो सर. त्यांचा प्रश्न. हॅलो सर. पद्मजा मॅडम, तुम्ही अनम्यूट व्हा आणि प्रश्न विचारा. सर तुम्ही पण अनम्यूट करावं लागेल तुम्हाला. मी केलं. ओके मॅडम, विचारा तुम्ही तुमचा तिसरा प्रश्न हाच आहे की हो की ही सिच्युएशन फक्त शांत बसूनच हे करू ना. हो, आता तुम्हाला सांगितलं मी, मंगळाचा जप करा, तुमची समस्या सुटेल. तिसरा प्रश्न विचारा फटाफट, दुसऱ्या लोकांची राग लागली. बरोबर. तो तिसरा प्रश्न हाच आहे, शांतच बसू ना, बाकी काही नाही. ह्याच्यावरती सोल्युशनच. ठीक आहे, हरकत नाही. थँक्यू. ओके. बरं, आता मॅडम प्रतिभा मॅडम तुमचा प्रश्न विचारा. हो सर. सर माझा पहिला प्रश्न असा होता की गिरगाव भुलेश्वरला जे आमचं घर आहे ते रिडेव्हलपमेंटला जाईल का? बघा, आता रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमधला प्रश्न असा असतो मॅडम की सामूहिक हा प्रश्न आहे. म्हणजे काय की तरी सुद्धा मी त्या ह्याच्यातून कार्ड काढतो तुमच्या आग्रहाखातर. तरी सुद्धा आता मी बघतो कार्ड काय निघते ते न्यू कार्ड रिडिंग मध्ये. तर त्या ह्याच्यामध्ये पहिला एक कार्ड काढायचं आहे. तर ते कार्ड कोणतं आहे, तर त्याला
आपण विचार करू. हो सर. रिडेव्हलपमेंटचा प्रश्न हा सामूहिकरित्या आहे, त्याच्यामुळे एका कार्डावरून काही हे करता येणार नाही. तरी सुद्धा आलेलं कार्ड पेज ऑफ पेंटाकल्स आहे, तर त्यामध्ये आर्थिक तुम्हाला चांगल्यापैकी यश मिळेल आणि पेज ऑफ पेंटाकल असल्यामुळे तुम्हाला तिथे यश मिळण्याची शक्यता आहे आणि रिडेव्हलपमेंट होऊ शकतं. ओके, ओके. नेक्स्ट. नेक्स्ट मॅडम. प्रश्न, आमच्या मूळ गावी आमचं घर बांधून होईल का? म्हणून मी तुम्हाला सांगितलं की 3 कार्डाचा प्रश्न विचारला, तर मी काढतो आता परत तुमचा प्रश्न काढतो आता. मूळ गावी घर बांधून होईल नक्की. वडिलोपार्जित जे घर असेल त्या ठिकाणी वडिलांच्या याच्यावरती घर बांधून निश्चित होणार. आलेलं कार्ड जे आहे द एम्परर कार्ड आहे. वरिष्ठांचा सल्ला घ्यावा, त्यांच्या मार्गदर्शनाखाली घर बांधण्याचा प्रयत्न करावा. त्याला ऑप्शन्स कार्ड काढतो मी. ऑप्शन्स कार्ड जे आहे तर तुम्हाला सल्ला घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही आणि कदाचित जुनं घर तोडून नवीन बांधणी करावी लागेल. ओके सर. सर अजून एक प्रश्न आहे सर. आता 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 नाही. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं 3 विचारा. सर मी नंतर बघूया. एक मिनिट, दुसऱ्याला बघूया. आता दुसरे लोक आहेत ना इथे, 11 लोकांचे राग लागले. हा बोला मॅडम. परत मॅडम. विजया मॅडम प्रश्न विचारा तुमचा. विजया मॅडम. हा नमस्ते सर, पेडणेकर बोलते सर. हा बोला. मला असं विचारायचं आहे, मागे पण मी विचारलं होतं तुम्हाला, पैसे माझ्या भावाचे अडकलेले त्या बिल्डरकडे, ते पैसे मिळतील का आम्हाला? कारण आता काहीतरी हालचाली चालू झाल्या आहेत. बरं बरं, ठीक, हरकत नाही, चालेल. आणि ते कधी मिळतील? बघा आता मी 3 कार्ड काढल्यात. तुम्हाला 3 प्रश्न विचारण्याची परवानगी आहे. तुम्ही 3 प्रश्नापैकी पहिला प्रश्न आहे पैसे मिळतील का? तर पैसे मिळतील. पेज ऑफ पेंटाकल्स कार्ड आलेला आहे. जर समजा यदा कदाचित एखाद्या व्यक्तीला मध्यस्थी केलं तर त्याच्यापासून तुम्हाला पैसे मिळतील आणि निर्णयात्मक कार्ड आहे, कोर्ट कार्ड आहे, त्याच्यामुळे घाबरण्याचं असं कारण नाही. कधी मिळतील साधारण? हा, कधी मिळतील. बघा दुसरं पण कार्ड जे आहे ते पेज ऑफ सोड कार्ड आलेलं आहे. त्या ह्याच्यामध्ये साधारणतः तुम्हाला आता सीझन, आता उत्तर कसं द्यायचं बघा, की सीझन जे आहे म्हणजे आता ऋतू बदलेल, तर ऋतू बदलल्यानंतर 2 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला पैसे मिळतील. सोर्ट्स कोणतं आलंय सर? पेज ऑफ सोड आलंय. पेज ऑफ सोड आलेलं आहे. ओके, म्हणजे कसं सांगायचं ते मला कळेल. ओके. हा, तिसरा काय एवढेच प्रश्न? प्रश्न? नाही 2च प्रश्न होते. ठीक आहे, चला आता नेक्स्ट आणखी कोण आहे? थँक्यू. जय मल्हार प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार सर. ते मी मागच्या वेळेस विचारलं होतं माझ्या भावाच्या लग्नाचं, तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे कुलस्वामिनीला जाऊन सगळं व्यवस्थित केलं, तर ते कधीपर्यंत आता कार्य होईल असं होतं एक विचारायचं. आणि मी ज्योतिषशास्त्राचं ऑफिस टाकलेलं आहे, तर त्याला रिस्पॉन्स कसा येईल असं विचारायचं होतं. पहिला एक प्रश्न घेऊया. पहिला प्रश्न असा आहे की परत तेच कार्ड आलेलं नाते संदर्भामध्ये चांगलं कार्ड आहे आणि साधारणतः तुम्हाला 1.5 महिन्यामध्ये त्याचं उत्तर मिळू शकेल. ओके, थँक्यू सर. आणि तुमचा व्यवसाय कसा चालेल हा, त्याच्याकरता आलेलं जे आहे कार्ड ते जजमेंट आहे. तुमचा जजमेंट ज्याला म्हणतो, तुमचा तर्क हा परफेक्ट आहे. परमेश्वराची कृपा आहे. परत तुम्ही आता नवीन एखादं कार्य सुरू करणार आहात. आलेलं कार्ड नेप्च्यूनचं आहे, पॉझिटिव्ह कार्ड आहे. म्हणून तुम्हाला ध्यानधारणा करून, इंट्युशन करून ते यश मिळवावं लागेल आणि तुमचा व्यवसाय चांगल्यापैकी चालू शकेल. काही प्रश्न येणार नाही. थँक्यू सर. माझं स्वतःचं घर होईल का सर? हो, घर पहिलं तुमचं होतं, पण कोणीतरी त्याच्यातून तुम्हाला बाहेर काढलेलं असेल किंवा फॅमिलीतून डिस्प्यूट झाला असेल म्हणून ते घर गेलं असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला शिवाजी भक्ती करा, घर होऊन जाईल. थँक्यू सो मच सर. अपर्णा मॅडम तुमचा प्रश्न विचारा. नमस्ते सर. ऍक्च्युली 3 प्रश्न आहेत आणि कार्ड्स माझ्याकडे, तर तिन्ही कार्ड्स मी काढलेली आहेत. फक्त ती कशा प्रकारे सांगायची? तुम्ही पहिला प्रश्न पहिलं कार्ड तुम्ही सांगा, हरकत नाही ना, नो प्रॉब्लेम.
येस सर. गोव्यातल्या रिसॉर्ट मध्ये जे आता कस्टमर राहतात त्यांना पुढच्या वर्षीपासून दर महिना 70,000 जर मी रेंट सांगितलं तर ते देतील का? तर त्याच्यासाठी सिक्स काय ऑफ काय वॉन्ड्स काय ते कार्ड लक्षात नाही आलं मला. काय म्हणाल तुम्ही? मी विचारलं की गोव्यातल्या रिसॉर्ट मध्ये आता जे कस्टमर राहतात त्यांना पुढच्या वर्षीपासून दरमहा 70,000 जर रेंट मी द्यायला सांगितलं तर ते लोक मला देतील का? तर त्याच्यासाठी सिक्स ऑफ वॉन्ड्स. 6 ऑफ वॉन्ड कार्ड जे आहे तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला विचार करावा लागेल आणि त्याच्यातून मेहनत करावी लागेल. ते कार्ड असं सांगतं. तर 6 ऑफ वॉन्ड्स मध्ये जे कार्ड विक्ट्री आहे तर ते पॉझिटिव्ह कार्ड आहे. त्याचा जो कीवर्ड आहे तो विक्ट्री आहे. लोक सोबत तुम्हाला घ्यावे लागतील तर तो प्रश्न सुटेल तुम्हाला. अच्छा. दुसरं विचारलं होतं मी, आता ते कस्टमर रिलायबल आहेत का? तर एस ऑफ वॉन्ड्स आलं. एस ऑफ वॉन्ड्स मध्ये निश्चितच व्यक्ती रिलायबल आहे, पण नवीन तुम्हाला हे करावं लागेल. एंटरप्राइज म्हणजे नवीन उपक्रम आहे तो, तर त्यामध्ये हरकत नाही येणार. एस ऑफ वॉन्ड पहिलं कार्ड आहे ते. अच्छा. आणि तिसरं मी विचारलं होतं, मी आता गोव्यात त्याच रिसॉर्ट मध्ये जर मी टॅरोट कार्ड रिडिंगचं सुरू केलं तर ते चालेल का? तर त्याच्यात 10 ऑफ पेंटॅकल्स आलं. 10 ऑफ पेंटॅकल्स कार्ड मकर राशीचं कार्ड आहे आणि सगळे व्यवस्थित आहे. त्यामध्ये तुम्ही चांगल्यापैकी यश मिळवू शकाल आणि पैसे सगळ्या तऱ्हेने मिळतील तुम्हाला. साधारणतः तुमचे कस्टमर जे आहेत ते वयस्क कस्टमर असतील, त्यांच्यापासून तुम्हाला लाभ मिळू शकेल. वरिष्ठ व्यक्ती असतील. थँक्यू सो मच. नमस्कार. चैताली मॅडम, तुमचे प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्ते. माझा प्रश्न माझ्या लग्नाचा आहे की लग्न कधी होईल माझं आणि माझा लाईफ पार्टनर कसा असेल. एक मिनिट, पहिला लग्नाचं विचारूया. लग्नाच्या याच्यामध्ये आलेलं कार्ड जे आहे ते अतिशय चांगलं कार्ड आहे. तुम्हाला यथाकदाचित तुमची चॉईस जी आहे ती वरच्या म्हणजे स्टेटस बद्दल असेल, कळलं का? म्हणून तोपर्यंत लग्न रखडलेलं आहे. तुम्ही स्टेटसच्या अपेक्षित आहात आणि त्या ह्याच्यामध्ये चांगल्या कुळामध्ये लग्न होईल. लोक ब्रिलियंट असतील आणि अधिकार पदावरती असतील, अशा व्यक्तीशी तुमचा विवाह होऊ शकेल. ओके. आलेलं कार्ड चांगलं आहे. हा, काय बोला. कधी होईल सर? कधी म्हणजे टाइम पिरियड कधी होईल? कधी होईल तर 6 महिन्याच्या आतमध्ये होईल. ओके. रिलेशन कार्ड आलेलं आहे. रिलेशन कार्ड मध्ये आपण बघतो तर कप्स आहे. तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये यदा कदाचित एखादा प्रयत्न करावा लागेल, त्याच्यातून होईल. ओके सर, थँक्यू सर. ओके. नेक्स्ट. अनुराधा मॅडम, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. हा बोला. माझा पहिला प्रश्न असा आहे की 4-5 जणांकडे माझे पैसे अडकलेत, ते मला केव्हा मिळतील? एक मिनिट. एकच प्रश्नाचा आपण एक घेऊया. हो. बघा, याच्यामध्ये प्रश्न 4 ऑफ सोर्सचं कार्ड आलेलं आहे. तर त्या ह्याच्यावरती तुम्हाला पैसे मिळण्यासाठी आराधना करावी लागेल, तर तुमचे पैसे तुम्हाला प्राप्त होतील. कशाची आराधना? उपासना करावी लागेल. भगवान शिवाची, कृष्णाची उपासना केली तर त्याच्यातून तुम्हाला निश्चितच पैसे मिळतील. पण आलेलं कार्ड सोड आहे, तर त्या ह्याच्यामध्ये 4 ऑफ सोड आहे. तुम्ही अतिशय चिंताग्रस्त झालात आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळण्यासाठी विलंब होत आहे. कळलं का? म्हणून तिथे उपासना करणं गरजेचं आहे. तुम्हाला वेळ थांबावं लागेल. एवढ्या वेळ थांबलात तर थोडा वेळ परत थांबावं लागेल. आलेलं कार्ड जे आहे ते 4 ऑफ सोड कार्ड आहे. ओके. नेक्स्ट. वेळ म्हणजे काय टाइम पिरियड सांगता येईल का? बरं, जरूर. टाइम पिरियड असा आहे, आलेलं कार्ड 6 ऑफ वॅन्ड कार्ड आहे. 6 महिन्याच्या जवळपास तुम्हाला तुमचे पैसे जे आहेत ते मिळतील आणि एखाद्या व्यक्तीला मध्यस्थी करावी लागेल. जो वरिष्ठ व्यक्ती असेल त्याला मध्यस्थी केल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून चांगलं यश मिळू शकेल. मुकेश सर, तुमचा प्रश्न विचारा. सर नमस्कार. नमस्ते. सर मी राजकारणामध्ये पूर्वी सक्रिय होतो. 25 वर्ष मी पंचायत समिती लढवली होती. हॅलो. तर आता परत संधी तशा प्रकारच्या येत आहेत म्हणजे सक्रिय होण्याच्या संदर्भातल्या. तसं पूर्वी
आलेलं कार्ड सिंह राशीचं कार्ड आहे. हा तुमचं नाव सुद्धा सिंह राशीवरतीच आहे. कळलं माझं का? मुकेश. हा हा. हा मग नाव आहे ना तुमचं. हो हो आणि आलेलं कार्ड जे आहे ते सिंह राशीचंच कार्ड आहे. त्याच्यामुळे तुम्हाला राजकारणाचं कार्ड आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला आव्हान करावं लागेल. आणि कार्डाचं नाव आहे स्ट्रेंथ. हा कळलं का? त्याच्यामुळे शक्तीपणाला लावावी लागेल. लागेल लागेल. हा. शक्तीचा वापर करणे गरजेचं आहे. तरच तुम्हाला त्याच्यापासून चांगल्यापैकी यश मिळू शकतं. त्याच्यानंतर आता आर्थिक काही नुकसान होणार नाही ना? मागं थोडा माझा झाला. हा थांबा. आलेलं कार्ड जे आहे ते त्या ठिकाणी थोडस सांभाळून राहणे. आलेलं कार्ड कप्स आहे. तुम्ही भावनेच्या भरामध्ये सगळं नुकसान करून ठेवलेलं आहे. हो बरोबर आहे. काय समजलंय? त्याच्यामुळे थोडस जपून म्हणजे एकदम हे करून चालणार नाही. कळलं का? होय होय. आणि एक जरा शरीर स्वास्थ्याच्या बाबतीत स्वस्थ कसं राहील? शरीर स्वस्थ आरोग्याच्या दृष्टीने, आरोग्य कसं राहील? ठीक आहे. आरोग्यामध्ये असं आहे की थोडीशी कटकट जी आहे तर त्या ह्याच्यामध्ये मांजर वगैरे तुमच्याकडे जर असेल तर मांजरीला खायला घाला. तुमची आरोग्य चांगल्यापैकी होईल. आणि आलेलं कार्ड क्वीन ऑफ वॅन्ड्स आहे. त्याच्यामुळे आरोग्याला काही प्रॉब्लेम येणार नाही अशी शक्ती आहे तुमच्याकडे. पण तुम्ही जर मांजर जी असते तिला जर समजा हे केलं, प्रसन्न केलं तर त्याच्यातून तुम्हाला चांगल्यापैकी यश मिळू शकते. किंवा मांजरीची हे जे असते ना वार ती जर आणून ठेवली घरामध्ये तर त्याच्यापासून धनप्राप्ती होईल. धन्यवाद सर. सर तुम्ही मांजर का सांगितलं मला कळलं नाही. क्वीन ऑफ वॅन्ड्स आहे ना कार्डामध्ये बघा मांजर दाखवलेली आहे. ओके सर, म्हणून तुम्ही मांजरीला खायला घाला असं. ओके सर. पुढचा प्रश्न यशोदा मॅडम विचारा प्रश्न. हा हॅलो सर. सर माझ्या परीक्षा आहे 19/3/2022 ला इन्शुरन्सची. तो पेपर चांगला जाईल का? आणि दुसरा प्रश्न आहे यशोदा आता यवतमाळहून बोलताय ना? हो सर. आता सगळे प्रश्न तुम्ही विचारलं तर दुसऱ्या लोकांना कधी संधी मिळणार? नाही आता एकच विचारताय ना. आता एकच घेतो मी. नाही असं चांगलं नाही. एका माणसाने 3च प्रश्न विचारायचे आहेत. परत प्रश्न विचारू नका. आज पहिल्यांदाच विचारते. ओके. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. आता विचारा प्रश्न. त्याचा इन्शुरन्सचा गव्हर्नमेंटचा तर तो कसा जाईल? हा तो तुम्हाला परीक्षा जी आहे ती कदाचित परप्रांतामध्ये जाऊन द्यायची आहे का? पुण्याला आहे पुण्याला. मग ते तुमच्यापासून परप्रांत पुणा. हो हो. हा तर तिथे तुम्ही सक्सेस व्हाल. आणि त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच कष्ट घ्यावे लागतील. आणि तुमच्या मागे परमेश्वराची प्रार्थना हे असेल, सपोर्ट असेल, गणपतीची उपासना करा. हो सर. ठीक आहे सर. दुसरा विचारू का मग? नाही आता नाही आता जास्ती हे नाही करायचं. मला करायचं. नेक्स्ट कोण आहे? गार्गी मॅडम प्रश्न विचारा तुमचा. नमस्कार सर. गार्गी माझी मुलगी आहे. तिच्या माझं नाव रेखा बराटे, ठाण्यावरून मी बोलते. हा माझा प्रश्न असा होता, जी माझी लहान मुलगी आहे गार्गी बराटे, ती फार्मसीचं तिचं एज्युकेशन चालू आहे. पण तिच्या ना एज्युकेशन मध्ये नेहमीच प्रॉब्लेम येतो. तर आता पुढचं तिचं एज्युकेशन कसं जाईल? कारण तिला बाहेर पण जायचंय. ठीक आहे बघतो. बघा आलेलं कार्ड जे आहे ते मून कार्ड आहे. म्हणजे मीन राशीचं कार्ड आहे. तर थोडस तुम्हाला गुरुची उपासना करावी लागेल. गुरु ग्रहाची उपासना करावी लागेल. दत्त महाराजांची उपासना करावी लागेल. पण हे मीन राशीचं कार्ड आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला चिंता वाढलेल्या आहेत. तर कदाचित ज्या ठिकाणी तुम्हाला भीती वाटते अशी की मुलगी पास होईल का नाही होईल, तर तुम्हाला दत्तगुरूंची उपासना करा किंवा गुरुची उपासना करा, गुरुचा जप करा, तर तुम्हाला त्याच्यातून यश निश्चित मिळू शकेल. दुसरा प्रश्न विचारू सर? हा बोला. मिस्टरांना ऑटोइम्युन डिसीज मागच्या वर्षी झाला लॉकडाऊनच्या काळामध्ये. ऑटोइम्युन डिसीज म्हणजे ते तसे स्वस्थ होते पण अचानक तो उद्भवला. पण सध्या ट्रीटमेंट चालू आहे, रिस्पॉन्स मिळतोय, पण त्यातून ते बाहेर येतील का पूर्णपणे? बघा असं आहे, आलेलं कार्ड जे आहे ते एरोपण कार्ड आहे.
ते कार्ड जे आहे ते वृषभ राशीचं कार्ड आहे. एक तर कुठल्या तरी देवीची उपासना करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही घरामध्ये पूजा वगैरे करून घ्या, जे काही तुमचे दैवत असेल त्याचं, आणि आलेलं कार्ड पॉझिटिव्ह आहे तर तुम्हाला त्या आजारातून ते निश्चितच मुक्तता मिळेल. ओके सर. तिसरा प्रश्न असा आहे, तुमच्या कृपेने मी ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली होती मागच्या वर्षीपासून आणि आता म्हणजे प्रयत्न व्यवस्थित करते आहे, भरपूर प्रयत्न चालू आहे. मग याच्यामध्ये मला सक्सेस मिळेल का? दुसऱ्यांचे दुःख दूर करण्याचे. बघा असं आहे मॅडम, पहिली गोष्ट तुमचं दुःख पहिला दूर करा. आलेलं कार्ड हे डेव्हिल कार्ड आहे, ओके. मकर राशीचं कार्ड आहे, हा. कळलं का? हा. शनी ग्रहाची उपासना करा. शनीची उपासना केल्यानंतरच तुम्हाला दुसऱ्याची दुःख. आता कसं आहे, तुम्ही कुठेतरी अडकलेले आहात आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या व्यापामध्ये गुंतलेले आहात, तर त्याच्यावरती तुम्हाला त्याच्यातून पहिल्यांदा सुटका करून घ्या. मी ऑप्शन कार्ड काढतो. ऑप्शन कार्ड पुढे बघूया कसं आहे ते सांगतो. ऑप्शन कार्ड लवर्स कार्ड आलेलं आहे आणि ते पण मेजर अर्काना कार्ड आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला जे काही फ्युचर मध्ये जे नातं किंवा तुमचे कस्टमर किंवा तुमचे क्लायंट मिळवायचे असतील तर थोडस प्रेमाने हे करा. जाहिरात होईल. मिथुन राशीचं कार्ड आहे, तर जाहिरातीवरती भर द्या. तुमचा व्यवसाय निश्चित चांगल्यापैकी चालेल. थँक्यू सर. थँक्यू मिक्स. त्रिवेदी मॅम विचारा तुमचा प्रश्न. नमस्ते सर, जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। मेरा प्रश्न है मेरा बेटे के लिए है। वो बिजनेस करना चाहता है तो कौन सा बिजनेस करे और कब शुरू करे, कैसा रहेगा वो? ऐसा है कि मैडम पहले बिजनेस किया था तो उसमें उसको तकलीफ आई थी कुछ? हाँ बीच में तकलीफ आई थी। हाँ पहले फंस गया था कुछ ऐसे, मतलब नहीं फंसा नहीं था। थोड़े जो आने वाले थे वो सौदा प्रॉपर्टी का काम किया था तो कैंसिल हुआ था। हाँ ऐसा है, उसके अंदर जैसे कि आपको अगर नीलम का स्टोन मिले तो आप अगर उनको पहले या शनि का जप करेंगे तो उसमें से उसको डेफिनेटली सक्सेस मिलेगा। क्या समझे? अगर उसमें आपको प्रश्न पूछना है तो मैं अभी दूसरे कार्ड निकालता हूँ। एक मिनट, ऑप्शन कार्ड निकालता हूँ तो आप उसमें से बता दीजिए मुझे कि आपको क्या पूछना है। देखिए ऑप्शंस कार्ड निकाला है। ऑप्शंस कार्ड जो आया है कौन सा बिजनेस? हाँ सुनिए, वो भी घर का ही कार्ड है। 4 ऑफ वॉन्ड्स का कार्ड आया है ऑप्शंस कार्ड में। तो प्रॉपर्टी का ही अगर मीडिएटर का काम करेगा तो 4 ऑफ वॉन्ड्स कार्ड है तो अच्छा चलेगा। ये पॉजिटिव कार्ड है और घर के लोगों के साथ में सलाह लेके करेगा तो और भी अच्छा रहेगा। समझे? हाँ जी सर। और एक क्वेश्चन है, शादी कब होगी उसकी और कैसी लड़की मिलेगी? ठीक है, देखिए शादी का तो तैयारी चालू है लगभग। अच्छा समझ गए? लड़की ढूंढने में थोड़ी सी आपको दिक्कत आ रही है। आया हुआ कार्ड ये सब सोल्ड कार्ड है तो वहां पर आपको प्रार्थना करनी चाहिए। एकदम ऑल ऑफ सडन कैसे भी शादी हो जाएगी क्योंकि ये मिथुन राशि का कार्ड आया हुआ है। तो लड़के का तुला से कुंभ से कोई संबंध है क्या? किससे सर? तुला राशि से कुंभ राशि से कोई संबंध है क्या? हाँ बहन है कुंभ राशि की। हाँ तो वहां से ही रिश्ता आ सकता है और ये आया हुआ कार्ड बिगिनिंग कार्ड है तो आपको कोशिश करने के लिए कोई तकलीफ नहीं। लगभग 1 आध महीने में भी शादी हो सकती है। और कैसी लड़की मिलेगी सर? लड़की शायद ऐसा है कि इधर कार्ड जो आया है वो थोड़ा सा कंफ्यूज वाला कार्ड है। मैं बताऊंगा नहीं आपको, लेकिन तलाश करके ही लड़की लेना, बिना तलाश के मत लेना। अच्छा
ओके सर. ठीक आहे. आता मॅडम दुसरं कोण आहे परत मॅडम? उन्नती मॅम विचारा प्रश्न. हो मॅडम. सर सर माझा आवाज येतो? हो येतोय, विचारा प्रश्न. सर मला असं विचारायचं की माझे मिस्टर परदेशात आहेत, तर त्यांना येण्याचे चान्सेस कधीपर्यंत आहेत? म्हणजे लवकर येतील का अजून वर्षभर लागेल? तुम्ही हा प्रश्न मागे पण मला विचारला होता ना? हा सर सर ह्याच अशाच मी असं विचारलेलं की ते बाहेर आहेत, तर मला जायचा चान्स आहे का असं विचारलेलं का? हा, मग आता काय प्रश्न आहे तुम्ही? म्हणजे ते त्यांना लवकर येता येईल का अजून वेळ लागेल, असं वर्षभर लागेल? आता असं आहे मॅडम, जर समजा ते कामाला असतील, सरकारच्या यंत्रणेमध्ये असतील, कारण आलेलं कार्ड सीवराशीचं कार्ड आहे. सर कोणतं कार्ड आहे? त्याच्यामुळे सन कार्ड आहे, SUN सन कार्ड. त्याच्यामध्ये कार्ड चांगलं आहे. जेव्हा ते इच्छा करतील त्यावेळेला ते येऊ शकतील, असा काही प्रॉब्लेम नाहीये. आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला लवकरात म्हणजे आता परत येणं म्हणजे काही कमिटमेंट किंवा काही कॉन्ट्रॅक्ट वगैरे आहे का? हो सर, त्यांना जाताना सांगितलेलं की 6 महिन्यांसाठी पाठवणार म्हणून. हा, मग 6 महिने होऊन गेले? नाही नाही, मी असंच त्यांचा असा विषय हे आहे की 5 वर्ष पण राहायला मिळालं तरी राहणार म्हणून. माझा त्याला काय तुमची कंडिशन कसं असेल त्याच्यावरती, पण कार्ड आलेलं आहे चांगलं, ते कधी येऊ शकतात. त्यांच्या मर्जीवरती आहे. त्यांची मर्जी काय सांगते त्याच्यावरती, पण कार्ड निगेटिव्ह नाहीये, म्हणजे ते कधी येऊ शकते. अच्छा सर. कळलं का? हो हो सर. सर आणि अजून एक विचारायचं होतं की माझी सासरची मंडळी मला फॉर आहेत का, कसं आहे त्यांचं माझ्याबद्दलचं मत कसं आहे असं? त्यांचं मत कसं आहे? हा म्हणजे ते मला फॉर आहेत का कसं? तुम्हाला फेवरेबल आहेत का असं म्हणायचं तुम्हाला? तुम्हाला फेवरेबल आहेत का? फेवरेबल आहेत का? फेवरेबल नाही म्हणजे ते माझी साईड घेणारे वगैरे असे आहेत का? नाही तर कधी कधी कसं होतं घरात थोडे क्लॅशेस असतात ना. असं आहे की आलेलं कार्ड 7 ऑफ वॉन्ड्स कार्ड आहे. अच्छा हा. थोडासा तणाव ओढा, अच्छा हा. पण त्या ठिकाणी तुम्हाला अंग मेहनत करावी लागेल हे संबंध सुधारण्यासाठी. अच्छा, काय संबंध सुधारण्या थोडीशी मेहनत करावी लागेल. काही वेळेला कसं असतं की एखादा संबंध सुरळीत व्हावा त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल ना. हो हो. आलेलं कार्ड जे आहे ते 7 ऑफ वॉन्ड्स कार्ड आहे, त्याच्यामुळे तो मनुष्य त्या ठिकाणी पेरणी करतोय, तर तसं तुम्हाला तुमचं मत जे आहे ते त्यांच्या फेवरमध्ये टाकायला लागेल, तरच तुम्हाला फेवरेबल होतील ते. अच्छा सर, चालेल. थँक्यू सर. ठीक आहे. बरं, आता ऐका 2 मिनिटं जरा. परत मॅडम? हा सर बोला. हा, तुमच्याकडे कार्ड असतील तर तुम्ही रीड करू शकाल का? नाही म्हणजे सर, मी तुम्हाला पण कार्ड नाही अजून- आणलेत, माझ्याकडे कार्ड नाही आहेत सर. बरं, ठीक आहे, हरकत नाही. चालेल. बरं, आता प्रश्न बोला. देशपांडे मॅडम, देशपांडे मॅम, सीमा हो देशपांडे. हो, ऐकू येतोय सर आवाज तुम्हाला? हा, हो हो. हा येतोय, बोला. सर माझा एक पहिला प्रश्न आहे की माझं बदलापूरची प्रॉपर्टी आहे ती मला विकायची आहे, तर ती लवकरात लवकर विकली जाईल का? ठीक आहे. आता एकच प्रश्न हा. ओके. म्हणजे प्रश्न नाही, प्रश्न दुसरा विचारा, पण आता एक प्रश्न तुम्ही आता आला तर तो ऐकतो, त्याचं समाधान तुम्हाला देतो. ओके सर, ओके. हा, बरं. आलेलं कार्ड 2 ऑफ वॉन्ड्स कार्ड आहे, मंगळाचं कार्ड आहे. तुमची प्रॉपर्टी विकली जाईल आणि तुम्ही दुसरीकडे पण घर घ्याल, त्याच्यात काही वाद नाही. कळलं ओके का? सर. आणि चांगल्यापैकी तुम्ही शोध घेतलात तर तुम्हाला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल आणि त्याच्यातून प्रॉपर्टी विकली जाईल आणि साधारणतः 2 महिन्यामध्ये तुम्हाला त्याच्यातून चांगलं यश मिळेल. पण आता जनरल मार्केट जे आहे ते व्यवस्थित नाही आहे, तर त्याच्यामुळे तिथे प्रॉपर्टी विकताना पाहिजे तशी प्राइस तुम्हाला मिळेल का ह्याच्याबद्दल संशय आहे. आता दुसरा प्रश्न. ओके सर. सर माझी मुलगी जी आहे तर मला तिच्या आयुष्याबद्दल जाणायचं की तिचं आयुष्य पुढे कसं आहे, कारण आतापर्यंत थोडस खस्ता आहे तिच्या आयुष्यात, तर आता पुढचं कसं आहे? ठीक आहे, ठीक. बघा, आता याच्यामध्ये असं आहे, काही वेळेला ती माघार घेते, कधी कधी ती स्वतःच सांगते की मी डिप्रेशन मध्ये येते, मला हे करायचं नाहीये किंवा ते करायचं नाही. आलेलं कार्ड जे आहे ते 5 ऑफ सोर्ड कार्ड आहे, त्याच्यामुळे कधी कधी ती हार पत्करते. ते कार्डाचं कीवर्ड डिफीट आहे, त्याच्यामुळे तिचं कधी कधी एखादी गोष्ट अर्धवट राहते. अशा तऱ्हेचा संकेत जो आहे तो ह्या कार्डावरती दर्शवला जातो. म्हणून तिथे तुम्हाला त्या ठिकाणी
शनिग्रहाचा मंत्र केलात, कारण हे कार्ड जे आहे ते मिथुन राशीचं आणि कुंभ राशीचं कार्ड आहे. बुध आणि शनीचा जप केलात तर तिला त्याच्यामध्ये निश्चितच सक्सेस मिळेल. ओके सर, थँक्यू. आणि सर तिसरा प्रश्न आहे माझा की माझ्या दिरांकडे माझ्या नवऱ्याचे काही पैसे अडकले तर ते देतील का? कारण असं दिसतंय की त्यांना खायचंय ते, तर त्यांना ते होईल का? की बघा, पैसे त्यांच्याकडे आहेत. हम्म, आलेलं कार्ड 9 ऑफ कप्स कार्ड आहे, ओके सर. पण पैसे ते देणार नाही, देत नाही. पैसे आहेत त्यांच्याकडे आणि सध्या स्थिती त्यांची पण चांगली आहे, पण ते पैसे देण्यासाठी तुम्हाला थोडासा विलंब लावतील. आलेलं कार्ड चांगलं आहे, शोभाल माणूस आहे, पण त्याच्यामध्ये त्याला सगळं हे आहे आणि पैसे आहेत त्यांच्याकडे. आता ते देतील का न देतील हे त्यांच्या मनावरती अवलंबून आहे. ओके, थँक्यू सर. बरं, नेक्स्ट मॅडम, नेक्स्ट. मॅडम निशा मॅडम प्रश्न विचारा. सर मी मागे पण एकदा फोन केला होता तुम्हाला, तर भावाबद्दलच विचारायचं होतं की त्याचं आता काय पनवेल महानगरपालिकेतून कोविडची लोक आता काढायला लागले. तो डॉक्टर आहे स्वतः, हाऊस आणि त्याचं आता नाव आले लिस्ट मध्ये, तर त्यांना दुसरा जॉब लागेल की इथे पुन्हा परत ठेवतील काम बघून? आवाज जरा आवाज नाही. मॅडम तुमचा आवाज येत नाहीये. येते सर? हा आता येते, बोला. हॅलो. मी भावाबद्दलच विचारते. पनवेल महानगरपालिकेत तो कोविड सेंटरला होता, डॉक्टर आहे दोघही, नवरा बायको. पण आता झालंय काय की त्यांचे आता कोविड सेंटर काढायला लागलेत ना, तर त्यांचा जॉब जाईल की दुसरा कुठला चांगला मिळेल? ठीक, सांगतो. बघा, आता पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा जॉब जरी गेला तर दुःख मानू नका, कारण आलेलं कार्ड जे आहे ते 3 ऑफ सोर्ड कार्ड आहे, म्हणजे मिथुन राशीचं कार्ड आहे, हृदयामध्ये तलवारी गेलेलं कार्ड आहे, म्हणून तिथे ते फलादेश मिळणार नाही. पण त्याला एक ऑप्शन कार्ड मी काढतो, कळलं का? तर ऑप्शन्स कार्ड काढल्यानंतर तिथे ऑप्शन्स मध्ये तुम्हाला जॉब सोडावा लागेल आणि नवीन जॉब करावा लागेल. अच्छा, पण तो मिळेल ना सर जॉब? हो, मिळेल, जॉब मिळेल. अच्छा, कारण खूप आणि त्याच्याच बाबतीत असं आहे की त्याला खूप घाणेरडी स्वप्न पडतात. म्हणजे कोणतरी छातीवर बसलंय आणि तो असा कणत असतो रात्रीचा. मध्यंतरी तो खूपच डिप्रेशन मध्ये गेला होता आणि एखादी बाई वगैरे दिसायची त्याला. मग असं आहे की ते जे आलेलं कार्ड होतं ना मॅडम, ते कार्ड डेथ कार्ड होतं, डेथ. हो, ते डेथ कार्ड असल्यामुळे तिथे तो राक्षसी व्यक्ती आहे, त्याच्यामुळे त्याला तशी प्रश्न पडत असतात. म्हणून तिथे ते शनिग्रहाचं उपासना केली तुम्ही तर त्याच्यातून तुम्हाला त्या गोंधळातून तो निश्चितच बाहेर पडेल. बरं. पण म्हणजे काय करायला लागेल शनिग्रहाची उपासना म्हणजे? मंत्र करायचा. बर, अच्छा. आणि एक शेवटचा प्रश्न की आम्ही खालापूरला ना 5 वर्षापूर्वी जागा बुक केली, त्याचं रजिस्ट्रेशन अजून होत नाही. लँड घेतलेली आहे, फक्त बिल्डर म्हणतो फसवणं येईल असं वाटत नाहीये तो, पण म्हणतो की जरा थांबा, आता लॉकडाऊन आहे, आता उठलंय पण ऑफिस बंद आहे, तर ते कधीपर्यंत रजिस्ट्रेशन होईल लँडचं? आता आलेलं कार्ड जे आहे ते 5 ऑफ पेंटकल्स समजून जायचं की ते पॉवर्टी कार्ड आहे. आर्थिक नुकसान झालेलं आहे. जर एवढी वर्ष बिल्डर आणि करोना आणि रजिस्ट्रेशन याचा काही मात्र संबंध नाही, तो वेळ काढतो. बरं, पण मग मागितले तर देणार का तो पैसे? त्याला पैसे मागून घ्या आणि सांगा जयराम दिके. अच्छा, ओके. कारण का की त्याच्यामध्ये शुक्राचा जप करा, त्याच्यावरती तुम्हाला पैसे मिळतील, कळलं का? ठीक आहे, ठीक आहे. ओके, जाधव सर तुमचा प्रश्न विचारा. सर नमस्कार, प्रदीप बोलतो नाशिकवरून. नमस्ते. नमस्ते नमस्ते सर. सर असा प्रश्न होता, मुलगी आता डिप्लोमाला आहे गव्हर्नमेंट कॉलेजला, तिला पुढे डिग्रीसाठी गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का, असा प्रश्न होता. आता ह्याच्यामध्ये डिग्रीचा जो भाग आहे, गव्हर्नमेंट कॉलेज ऍडमिशन डिग्री मिळेल. शनीचं कार्ड आलेलं आहे, त्याच्यामुळे गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन मिळू शकतं, पण त्यावरती तिला प्रार्थना करावी लागेल, ती हार पत्करणार नाही. हो सर, हो हो चालेल सर, धन्यवाद सर. धन्यवाद.
झाले प्रश्न तुमचे? जाधव सर झाल? ओके. जोशी मॅडम विचारा तुमचा प्रश्न. नेहा सर जोशी. नमस्कार. मॅडम सर एक प्रश्न होता की 6 वर्ष मी टीचरचा जॉब केला, MA BEd आहे, पण परमनंटचं काम झालं नाही माझं. तर मग आता काही आहे का चान्सेस होण्याचे? हा पहिला प्रश्न. एक मिनिट, आता थांबा, मी एक एक प्रश्न घेऊया. बघा, पहिली गोष्ट म्हणजे इथे आलेलं कार्ड जे आहे ते 4 ऑफ पेंटिकल्स कार्ड आहे. तुमची परमनंट शिफ्ट जी आहे ती दाबून ठेवलेली आहे. बरोबर. त्याच्यामध्ये तिथे तुमचं काम अडकलेलं आहे. तर ते अडकलेलं काम साधारणतः तुम्हाला 4 महिन्यानंतर तुम्हाला रिझल्ट कळेल की खरोखर त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे का मिळणार नाही. आता हे कार्ड जे आहे ते आर्थिक दृष्ट्याचं कार्ड आहे आणि कन्या राशीचं कार्ड आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी काही घेवाणदेवाण वगैरे असं काही प्रॉब्लेम असेल तो तुमचा तुम्ही बघायचा. पण तरी अच्छा, सुद्धा बरोबर. तुमचं पास झालेलं आहे, पण ते इश्यू करत नाही. बर. आणि हे पेपर कार्ड आहे. इट इज कॉल्ड द पेपर कार्ड. बर. कळलं? हो सर. हा सर, मी ज्योतिष आता म्हणजे मार्गदर्शन करते, तर यात माझा प्रोग्रेस किती आहे किंवा माझ्याकडून काही सेवा होईल का अखंड? ठीक ठीक. बघा, आलेलं कार्ड सन कार्ड आहे, सूर्याचं कार्ड आहे. तुमचं नाव लौकिक प्रसिद्धी ही निश्चित होणार. फक्त एवढंच आहे की तुम्हाला सत्य ज्योतिष सांगायचं, खरं खुरं ज्योतिष. कळलं का? हा. त्या ह्याच्यामध्ये सूर्याची उपासना करा, निश्चितच तुम्हाला त्याच्यातून चांगल्यापैकी यश मिळू शकेल. कुठे राहता आपण? मी नाशिकला राहते सर. अच्छा, ठीक आहे, हरकत नाही. सूर्याची उपासना करा, तुम्हाला हो सर. चांगल्यापैकी यश मिळेल. काय हो सर. त्याच्यामध्ये हरकत नाही. चालेल. आणि तिसरा प्रश्न असा होता सर की मुलांच्या भविष्याची कायम काळजी. मुलगा माझा 9वीला आहे आणि वेद अध्ययन करतोय पुण्याला, तर आणि मुलगी 12वीला आहे, तर त्यांचं फ्युचर कसं असेल? ठीक आहे, पहिला मुलाचं घेतो मग मुलीचं घेतो. बरं. हो. मुलाचं फ्युचर असं आहे की त्याला सगळं काही प्राप्त होईल. 4 ऑफ कप्स कार्ड आहे, त्याला ईश्वराची कृपा सुद्धा आहे, पण तो एकाकी राहण्याचा प्रयत्न करतो का? आलेलं कार्ड हे 4 ऑफ कप्स कार्ड आहे. कळलं? तर त्याला जरा एनर्जी द्या, बुस्टिंग द्या, आणि त्याला प्रेमाची आवश्यकता आहे. तुमच्याकडे सगळं काही आहे आणि तो बाहेर निघेल आणि पुढे जाईल. आता मुलीचा प्रश्न असेल तर मुलीच्या बाबतीमध्ये कार्ड जे आहे ते थोडस कार्ड मंगळाचं आहे. मुलगी अशा काही ज्याला आपण म्हणतो तापट वगैरे आहे का? नाही सर, शांत आहे ती, उलट खूप शांत आहे. म्हणजे तिला सांगावं लागतं प्रत्येक काम करताना पटकन करा. आता भाग असा आहे की त्या ह्याच्यामध्ये तिचा प्रश्न काय आहे तुमच्या बाबतीमध्ये? ती आता 12वीला आहे, पण शिक्षणात तेवढी रमत नाही सर ती. त्याच्यामध्ये असं आहे, आलेलं कार्ड चुकीचं आहे. आलेलं कार्ड हे टॉवर कार्ड आहे, म्हणून तुम्हाला चिंता वाढलेली आहे. तर मंगळाचा जप केला तर त्याच्यातून निश्चितच तिला यश मिळू शकेल. बर बर. चालेल सर, चालेल. खूप धन्यवाद सर. धन्यवाद. घ्यायचा सर पुढचा प्रश्न? हो हो, घ्यायचं. किशोर सर विचारा तुमचा प्रश्न. सर नमस्कार. मी किशोर धामोरीकर ठाण्याहून बोलतोय. नमस्कार. 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 मी फिंगरप्रिंट्स अनालिसिस आणि त्याच्यावर आधारित काउन्सिलिंग करतो. गेली 2 वर्ष त्यात बराचसा हे आलाय, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, सेटबॅक, मंदी आली. हा, मंदी म्हणजे भयंकरच मंदी. तर त्याच्यात काही होईल का नियर फ्युचर? बघा, आलेलं कार्ड जस्टिस कार्ड आहे तूळ राशीचं. तुम्हाला तुमचा जो काही व्यवसाय आहे तो आर्टिस्ट संदर्भातच आहे, तो एखादी कला आहे. हो. आणि तूळ राशीचं कार्ड आहे तर तुळेचा संबंध त्याच्यामध्ये येतो. तर त्या ह्याच्यामध्ये तुम्ही त्याच प्रोफेशन मध्ये राहा, शुक्राची उपासना करा, आणि शुक्राची उपासना केल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून चांगल्यापैकी प्रगती होऊ शकेल. यथा कदाचित तुम्हाला तुमचा व्यवसाय जो आहे तो
चेंज करावा लागेल, म्हणजे व्यवसायामध्ये बदल करावा लागेल. बरं, तसं मी इन्शुरन्स पण करतो सायमल्टेनियसली. आणि हा दुसरं कार्ड आलेलं चांगलं आहे. ओके. तुम्ही जर व्यवसाय चेंज केला तर निश्चितच त्याच्यातून कसं आहे साहेब माहितीये की आता सगळे व्यवसाय डबघाईला आलेले आहेत. होय, बरोबर. आणि आता व्यवसाय चालणं अतिशय डिफिकल्ट आहे. त्यातल्या त्यात इन्शुरन्स आता तुम्ही बघताय टीव्हीवरती पे 2 मिनिट्स वगैरे 2 मिनिट नंतर इन्शुरन्स वगैरे वगैरे असं सगळा फोन पे अमुक आले. त्याच्यामुळे एजन्सी हा जो प्रकार आहे कमी हा होत आता लुप्त होणार. बरोबर. कमी पण नाही, लुप्त. कारण का की डिजिटल मार्केटिंग एवढं आलेलं आहे. जसं आता आम्ही 70% डिस्काउंट मध्ये रत्न विकायला सुरुवात केलेली आहे. ते सगळे ज्योतिषी बांधव आहेत, तर त्यांना आम्ही जे रत्न बाजारामध्ये 3,500-4,000 हजाराला मिळेल, तर आम्ही ते 1,000 रुपयाच्या आतमध्ये त्यांना देऊ. आम्ही चांगली रत्न जी आहेत त्याच्यामध्ये माणिक 200 रुपये कॅरेट, गोमेश 100 रुपये कॅरेट, मोती 100 रुपये कॅरेट, चांगला बेरीजला. अशा तऱ्हेचं आम्ही होलसेल चालू केलेलं आहे. तर ज्या लोकांना व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी आमचा संपर्क करू शकता. त्याच्यावरती आता डिजिटल मार्केटिंग आलेलं आहे. म्हणून मी सुद्धा माझी जी काही विक्री आहे ती डिजिटल मार्केटिंग वरतीच करतो. तर इन्शुरन्स मध्ये थोडासा सर तुम्हाला बदल करावा लागेल. ते नवीन व्यवसाय अशा तऱ्हेने, कारण का आता कुठल्या क्षेत्रात करावा असं काही कन्सल्टन्सी बदल करायचा तो कुठल्या क्षेत्रात करावा? काउन्सिलिंग. अच्छा, ओके. काउन्सिलिंग. ओके. दुसरं, माझा मुलगा आणि सून गेल्या 1.25 वर्षापासून परदेशी गेलेले आहेत. हा, आणि त्यांचा आग्रह आहे की मी त्यांच्याबरोबर राहावं. तर सेटलमेंट बाहेर करणं मला कितपत योग्य राहील, हा एक मला प्रश्न. म्हणजे भारताबाहेर ते सध्या युके मध्ये आहेत. ठीक आहे. आलेलं कार्ड जे आहे ते नाईट ऑफ वांट कार्ड आहे. तुम्ही जरी तिथे गेलात तर तो निर्णय चांगला असेल, पण तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागेल. कारण युके मध्ये पण बॉम्बेपेक्षा इझी नाहीये. इट इज व्हेरी डिफिकल्ट आहे. बर, यू हॅव टू वर्क व्हेरी हार्ड. आणि अराउंड द वर्ल्ड. नाही, त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही रिटायर. मग ठीक आहे, देन यू विल बी नेव्हर डिपेंडेंट. As per your nature, you will never dependent. कळलं का? सर तसं ईश्वर कृपेने सेटल्ड आहे. गेलात तरी हरकत पण ती मुलं तिथेच. बरोबर आहे साहेब, तुम्ही गेलात तरी हरकत नाही, पण त्या ठिकाणी तुम्हाला टेन्शन हे येणार. जे तिथे टेन्शन आहे तेच तिथे येणार. ओके. आणखीन एक शेवट. बोला. ती मुलं तिथे सेटल होण्याची शक्यता कितपत आहे? आता 1.25 वर्ष झालंय. आणि मग आता हा भाग असा आहे की मी त्याच्यावरती तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही. आलेलं कार्ड चुकीचं आहे. तर त्यामध्ये तुम्हाला आता मायग्रेशन किंवा ह्या सगळ्या गोष्टी जगामध्ये ना विसरून जा. कळलं का? आलेलं कार्ड टेन ऑफ सोर्ड कार्ड आहे, तर त्याच्यामध्ये उत्तर चुकीचं येईल. म्हणून सेटलमेंट किंवा मायग्रेशन वगैरे आता फॉरगेट इट. आता टुरिस्ट विजावरती जायचं, PR वगैरे सगळं विसरून जायचं. आता तो काळ राहिला नाही. जग अतिशय सावध झालेलं आहे. स्पेशली या कंट्रीज आहेत. सर तो टेक्नोक्रॅट आहे. किती जरी तो टेक्नोक्रॅट आहे, सध्या स्कॉटलंडमध्ये आहे. वर्किंग परमिट मिळेल. ओके. PR नाही मिळणार. ओके. वर्किंग ठीक आहे. ठीक आहे सर. थँक्यू सो मच. ओके. थँक्यू. ओके. ऑल द बेस्ट. सोनल मॅडम, प्रश्न विचारा तुमचा. सोनल मॅडम. आवाज येतोय का? बोला ना. नमस्कार सर. सर
माझा पहिला प्रश्न आहे की माझी मुलगी 6.5 वर्षाची आहे, पण फार त्रास देते, म्हणजे ऑनलाईन अभ्यास वगैरे काहीच करत नाही, फार त्रास देते. म्हणजे कसं राहील तिचे पुढे सगळं व्यवस्थित? बघ आता पहिलं कार्ड काढलेलं आहे तुम्हाला, मुलगीला आलेलं कार्ड 7 ऑफ युआन्स कार्ड आहे, म्हणजे 7 काठ्यांचं कार्ड आहे. तर तुम्हाला भरपूर तिच्या मागे लक्ष द्यावं लागेल, अंगमेहनत करावी लागेल, त्याच्यातूनच फळ मिळेल. शेवटच्या दरम्यान आलेलं कार्ड आहे, मग त्याच्यामुळे तुम्हाला तिथे दखल घ्यावी लागेल मुलीच्या बाबतीमध्ये. कळलं? तिच्यावरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. काउन्सिलिंग करायला लागेल. ठीक आहे सर. आणि माझा सर पुढचा प्रश्न आहे, एक ऍस्ट्रॉलॉजर म्हणून मी कसं राहील, म्हणजे पुढचं ज्योतिषी म्हणून पाहते पत्रिका आता थोडं. चांगलं आहे. असं आहे की जोडीला कोणतरी जर असेल तरी सुद्धा तुम्हाला निश्चितच त्या व्यवसायातून चांगलं यश मिळणार एवढं नक्की. आणि कोणतरी तुमच्या मैत्रिणी वगैरे असतील त्या सुद्धा तुम्हाला सपोर्ट करतील. आणि क्लायंट तुम्हाला जे आहेत ते तुमचं नाव वगैरे पण होईल. मिथुन राशीचं त्याच्यामध्ये हे आहे, तर निश्चितच चांगल्यापैकी तुम्हाला यश मिळेल. कारण का की एकत्रित काम करणं तर तुमचं नाव चांगल्यापैकी होणार. अच्छा. आणि बोला सर, आता खूप प्रॉब्लेम आहेत आयुष्यामध्ये, तर पुढे जाऊन आयुष्य कसं असेल? पुढे जाऊन आयुष्य निश्चितच चांगलं आहे. तुम्ही हुशार आहात तसं. आलेलं कार्ड जे आहे मॅजिशियन कार्ड आहे, त्याच्यामुळे असं काही घाबरण्याचं कारण नाही. मी सहजपणे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रिकव्हर कराल आणि त्याच्यातून तुमच्याकडे सगळ्या तऱ्हेचा भाग आहे. आणि हे कार्ड बुधग्रहाचं आहे, मॅजिशियन कार्ड आहे, म्हणून चिंता उगाचच करू नका. तुमच्याकडे सामदाम दंडभेद सगळ्या गोष्टी आहेत. आणि व्यापारी दृष्टिकोनातून तुम्हाला हे कार्ड निश्चितच यशस्वी आणि यश मिळवून देणारं कार्ड आहे. ठीक आहे सर, धन्यवाद सर. धन्यवाद. संजना मॅडम प्रश्न विचारा. संजना मॅडम प्रश्न विचारा. नमस्कार सर. बोला. हॅलो. बोला बोला. संजना पोफळे बोलते. सर माझा पहिला प्रश्न आहे, माझ्या सासऱ्यांचं घर आहे, तर त्याच्यात मला आणि मुलींना प्रॉपर्टीचा हिस्सा मिळेल का? कारण ते नंदेने तिच्या नावावर केलेलं आहे सासरे गेल्यानंतर. एक मिनिट. आलेलं कार्ड जे आहे ते टू ऑफ सोर्ड आहे, वायू तत्वाचं आहे, त्या कार्डामध्ये दम नाहीये. जर समजा त्या ठिकाणी नंदेने तुमच्या तिच्या नावावर केलं असेल तर तिथे दुहेरी भूमिका आहे. तुमचा हक्क तिथे राहणारच, हक्क जाणार नाही. पण तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे असं काय करावं हे सुचणार नाही. कारण आलेलं कार्ड, आता तुम्ही टेरो शिकतात का शिकलात? हो शिकते ना सर तुमच्याकडे. टू ऑफ सोर्ड कार्ड आहे, तुम्हाला कल्पना आहे तो मनुष्य बसलाय, मागे पाणी आहे, 2 हातात 2 तलवारी आहेत आणि मागे चंद्र हा उलटा उगवलेला आहे. तसं त्या ठिकाणी मी ऑप्शन कार्ड काढतो, तर त्याच्यावरती काय करायचं हे तुम्हाला सांगतो. ऑप्शन्स कार्ड परमेश्वराची प्रार्थना. आलेलं कार्ड धनुराशीचं कार्ड आहे. झालं काम तर ईश्वरी कृपेनेच होईल आणि गुरुग्रहाचा जप करा, त्याच्यातूनच तुम्हाला मार्ग सापडेल. हा भाग निश्चित आहे. सर कसला जॉब? गुरुचा, गुरुग्रह. गुरुचा. ओके. हो हो. गुरुग्रहाचा जप करा, त्यातून तुम्हाला निश्चित मार्गदर्शन चांगल्यापैकी यश मिळू शकेल. आलेलं कार्ड पॉझिटिव्ह आहे. अच्छा. ओके, थँक्यू सर. आणि दुसरा प्रश्न आहे, माझ्या मुलीचं लग्न कधी होईल आणि मुलगा कसा असेल? पहिला गोष्ट म्हणजे लग्न करताना थोडीशी सावधानगी बाळगावी. त्याच्यामध्ये मी तुम्हाला
कधी होईल याचं उत्तर देऊ शकत नाही. कारण का की लग्न करतेवेळी तुम्हाला आता तुमची जी फसगत झालेली आहे प्रॉपर्टीमध्ये, तशीच पद्धत जी आहे ती मुलीच्या विवाहासंदर्भात होऊ शकते. म्हणून पूर्ण तपास करूनच त्याच्यावरती निर्णय घ्यावा. एकदम आदांतरी घेऊ नये. काय सर? एकदम असाच घेऊ नये. निर्णय घेताना तुम्हाला विचारपूर्वक करावा. हो हो. निर्णय विचारपूर्वक करावा. कळलं का? हो ओके. आणि सर माझं फ्युचर काय लाईफ असेल? कारण 2 मुली आहेत आणि मिस्टरना जाऊन असं आहे की तुम्हाला अंग मेहनत करावी लागेल. आता असं आहे मॅडम की तुमचा जो काही जीवन आहे तो आव्हानात्मक आहे आणि ते आव्हान सगळ्या गोष्टीमध्ये पेलावं लागेल. आलेलं कार्ड जे आहे ते सिंह राशीचं कार्ड आहे, धाडसी कार्ड आहे. सतत तुमच्या जीवनामध्ये जे काही काम करायचं असेल तर त्याला तुम्हाला प्रचंड शक्ती खर्च करावी लागेल. त्या कार्डाचं नाव आहे स्ट्रेंथ. कार्ड पॉझिटिव्ह आहे पण तरी सुद्धा अंग मेहनत शक्ती मानसिक शक्ती खर्च केल्याशिवाय यश मिळणार नाही. अच्छा. ओके सर. थँक्यू व्हेरी मच. शेखर देसाई सर, प्रश्न विचारा तुमचा. हा सर, माझी मुलगी एनडीए साठी ऍडमिशन घेऊ इच्छिते, तर ती एनडीए होऊन ऑफिसर होईल का? बघा, प्राथमिक अभ्यास चांगला करावा लागेल. ओके सर. प्राथमिक अभ्यास म्हणजे ग्राउंड लेवल बनवावी लागेल. तशी ती बुद्धिमान आहे, तसा काही भाग नाहीये. पण त्याच्यामध्ये जे सायन्स आणि हिस्ट्री हे 2 जे विषय असतील ते विषय तुम्हाला चांगल्यापैकी डेव्हलप करावे लागतील, मजबूत करावे लागतील, तरच त्या ठिकाणी ऍडमिशन मिळेल. ओके सर, माझा दुसरा प्रश्न असा होता की ऑकल्ट सायन्स मध्ये मला यश मिळेल का, खास करून ज्योतिषशास्त्रामध्ये? ठीक, नक्की मिळेल, 100%. आलेलं कारण तुम्ही पैसे पण कमवाल आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कीर्ती सुद्धा होईल. आलेलं कार्ड जे एम्प्रेस कार्ड आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते जीवन चांगल्यापैकी जगता येईल. एखाद्या व्यक्तीचा पाठिंबा मिळेल आणि त्याच्यातून तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल. शुक्र ग्रहाचा जप करा तर तुम्हाला देवी कृपा चांगल्यापैकी उपलब्ध होईल, त्यात काही वाद नाही. ओके सर, माझा तिसरा प्रश्न असा होता की माझी मुलगी जी आहे ती सुद्धा टॅरो कार्ड करू इच्छिते, तर तिला त्यामध्ये यश मिळेल का, किंवा ऑकल्ट सायन्स मध्ये तिला सुद्धा ती सुद्धा यशस्वी होईल का? 1-2 मिनिटं कार्ड शफल करतो मी. प्रश्न तुमचा हवा असा. प्रश्न पुन्हा रिपीट करा साहेब. माझी मुलगी ऑकल्ट सायन्स मध्ये खास करून टॅरो कार्ड वगैरे करू इच्छिते, तर त्यामध्ये तिला सक्सेस मिळेल का? त्याच्यामध्ये सक्सेस मिळायला हरकत काही नाही, पण त्याच्यातून तुम्हाला उपासना करणं गरजेचं आहे. तर उपासना करताना तुम्हाला शुक्र ग्रहाची उपासना करणं अत्यंत गरजेचं आहे, तरच त्याच्यावरती ती चांगल्यापैकी यशस्वी होऊ शकेल. बुद्धिमान आहे अशी, आणि आलेलं कार्ड पेज ऑफ सोर्ड आहे, त्याच्यामुळे ती एकटी धाडसी आहे आणि ती करू शकेल. ओके, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. सर, घ्यायचेत का अजून प्रश्न? 8:40 झालेत. आहेत तर 2 घेऊया, दोघांचे घेऊया. बोला. ओके ओके. फक्त 2 माणसं होती. ज्योती चौधरी मॅडम, प्रश्न विचारा. बोला मॅडम.
विचारा मॅडम प्रश्न. हॅलो सर, मला विचारायचा होता प्रश्न. माझा मुलगा US ला असतो, तर त्याला मुलगी म्हणजे आता इकडून तिकडे शिकायला गेलेली MS करतीये झालीये, ती मुलगी मिळेल की इंडियामध्ये शिकलेली आहे ती मुलगी मिळेल? मग असं आहे की त्याची इच्छा पूर्ण होईल. जसं आलेलं कार्ड जे आहे ते किंग ऑफ कप कार्ड आहे अच्छा. आणि कदाचित प्रेमविवाह होऊ शकतो आणि त्याच्या मनासारखं विवाह होईल. आलेलं कार्ड कोर्ट कार्ड आहे. जे काही जो निर्णय घेईल तो चांगला असेल आणि कार्ड पॉझिटिव्ह आहे, म्हणून त्या ठिकाणी त्याला योग्य तिची मुलगी मिळेल. ओके. आणि कधी योग्य होईल म्हणजे? साधारणतः बघा याच्यामध्ये असं बघितलं तर मे महिना दाखवतो. अच्छा. कळलं का? ओके. ओके, थँक्यू सर. मॅडम लास्ट दीप्ती मॅडम प्रश्न विचारा. दीप्ती दळवी. हा दळवी. हा सर, मला 2 प्रश्न होते. तर मला पहिला प्रश्न आहे की मी लोअर परेलला बोला, आवाज बोला. मिळेल, त्याचं पोझिशन कधीपर्यंत मिळेल सर? बर, तुमचं घर तिथे आहे का? हा, लोअर परेलला मी ब्लॉक घेतलाय. पैसे म्हणजे अर्धे पैसे दिलेत, अर्धे द्यायचे सर. तर असं आहे मॅडम की आलेलं जे कार्ड आहे ते संचयचं कार्ड आहे. म्हणजे तिथे तुम्हाला कदाचित स्ट्रगल होईल. कार्ड आहे. कळलं का? आवाज बंद करा. दीप्ती मॅडम तुमच्या इथून आवाज खूप येतोय. अच्छा, सॉरी. सॉरी, ऍक्च्युली मी गावाला आहे. ऍक्च्युली सर माझा दुसरा प्रश्न आहे की म्हणजे मी आता हे टॅरो कार्ड वगैरे काही रीडिंग वगैरे केलं तर चालेल का? हॅलो. हा बघतो. हो चालेल, घर बसल्या काम करू शकता तुम्ही. अच्छा. आणि सर माझा मिस्टर आहेत ना, तिसरा प्रश्न लास्ट. माझे मिस्टर आहेत तर त्यांना आहे ना नोकरी मध्ये थोडा कमी इंटरेस्ट वाटतोय आणि बिझनेस मध्ये म्हणजे त्यांना काय केलं तर चांगलं राहील, कोणत्या क्षेत्रात? एक मिनिट थांबा. त्यांना सर्व्हिस इंडस्ट्री चालेल. म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री ज्याला आपण म्हणतो ना, तर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये त्यांना चांगल्यापैकी यश मिळेल. म्हणजे काही ज्याला आपण म्हणतो की काही गोष्टींचा हे करणे, सप्लाय करणे, त्याला सर्व्हिस इंडस्ट्री म्हणतात. लोकांच्या सेवेमध्ये असणारं कार्य, कळलं का? तर ते जमेल. आलेलं कार्ड चांगलं आहे, सूर्याचं कार्ड आहे. कळलं? रवीची उपासना करायला सांगा. सूर्याच्या उपासनेने त्यांना चांगल्यापैकी यश मिळू शकेल. दळवी मॅडम, कळलं एक का? मिनिट सध्या म्यूट झाल्यात. बोला मॅडम. म्यूट झाल्यात सर. ठीक आहे. हा बोला हॅलो मॅडम. सर, त्यांनी शेअर्स मध्ये पैसे टाकलेत तर ते त्याच्यामध्ये त्यांना आहे का? शेअर्स मध्ये असं मॅडम, कुठले शेअर घेतले त्याच्यावरती पैसे अवलंबून आहे. कुठल्या डिलिंग आहे, कोणत्या आहे, तर त्याच्यावरती तुम्हाला अवलंबून आहे. लागेल, रोजचं ट्रेडिंग करतात का, शेअरचा स्टडी केला असेल तर त्याच्यातून तुम्हाला पैसे मिळतील, अदरवाईज नाही मिळेल. हा, स्टडी केलेला आहे. मग ठीक आहे, चालेल. हो थँक्यू सर. परत मॅडम हा आता सर. आपण निघूया. तुमचे आभार प्रदर्शित करा लोकांचे आणि नंतर आपण गुड नाईट गुड बाय करू. धन्यवाद हो सर. थँक्यू. एक तास तुम्ही खूप छान लोकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली आणि बहुतेक लोकांचे प्रश्न असतील ते सुटले पण असतील किंवा त्यांना योग्य उत्तरं पण मिळाली असतील. सगळीजण उत्तरं मिळाल्याने सगळ्यांना चांगले रिझल्ट आले की सगळीजण तुमची फी पण पाठवून देतील.
विनामूल्य कार्यक्रम आहे हा. हो सर, विनामूल्य आहे, बरोबर आहे. तर सर मी तुमची खूप खूप आभारी आहे की तुम्ही एवढा वेळ देता सगळ्यांना, सगळ्यांच्या प्रश्नांची योग्य उत्तरं देता आणि तीही न कंटाळा करता, म्हणजे आणि तेही फ्री मध्ये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते फ्री मध्ये तुम्ही देता. सर तुमचे खूप खूप धन्यवाद. म्हणजे धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहेत, कारण असं कोणी एवढं फ्री मध्ये कोणी काही आपल्यासाठी कोणी 1 तास बसत नाही. तर मी सगळ्यांच्या वतीने तुमचे खूप आभार मानते आणि आपला कार्यक्रम इथंच आपण संपूया. असं आहे मॅडम, फ्री हा जो भाग आहे ना, कसं आहे की प्रत्येक माणसाला त्याची फी देण्यासाठी परवडेल की नाही हा भाग वेगळा झाला. पण आता तुम्ही सगळेजण विद्यार्थी आहात, बरेच लोक आपल्याकडे शिकलेले आहेत, तर त्यांना उत्तर देण्याची कला जी आहे ना, त्याच्यामध्ये फार महत्व आहे. उद्या कसं आहे की तुमच्याकडे जी हुशारी आहे, तर उद्या तुम्ही शिकू पण शकता अशी तुमच्याकडे हुशारी आहे. बरोबर. तुम्ही कन्सल्टन्सी करू शकता अशी तुमची हुशारी आहे. भाग असा आहे मॅडम की आमचं मत असं असतं नेहमी की लोकांनी निश्चित चांगल्यापैकी यशस्वी व्हावं. त्यांना आता हे जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये काय माझी मोनोपॉली नाही, हे दैवी शास्त्र आहे आणि तुम्हाला तुमच्याकडे अजून 30 वर्ष बाकी आहे. त्या 30 वर्षामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पुढे जाऊन वाटचाल करू शकता, इतरांचं भविष्य घडवू शकता. आणि आज जसं की आम्ही बऱ्याच लोकांना शिकवण्याची संधी पण देतो, त्याच्यामध्ये तुमच्याकडे क्लायंट असतील तर तुम्ही ते शिकवू शकता. उपजीविकेचा प्रश्न आहे हा, तुमच्या कुटुंबाला तुम्ही हातभार लावू शकता. अनेक लोकांच्या आर्थिक प्रश्न आहेत, प्रत्येक जण काही पैसेवाले आहेत असं म्हणता येणार नाही, पण ही एक माझ्यातर्फे एक सेवा आणि ते मार्गदर्शन आहे. म्हणजे अनेक लोकांना आम्ही घडवतो, त्यांना सांगतो की बाबा तुम्ही काम करा, पैसे कमवा, काही हरकत नाही, पैसे कमवायला काही हरकत नाही, प्रामाणिकपणा आपल्याकडे हवा. दुसरी गोष्ट की हे गूढशास्त्र आहे, कधी परमेश्वराची कृपा होईल आणि तुम्ही कधी, आणि आज ज्योतिषांची गरज आहे, लोक अतिशय कंटाळलेले आहेत आणि तुमच्याकडे जर प्रॉपर एज्युकेशन असेल तर तुम्ही त्याची उत्तरं जी आहेत ती माणसाला समाधानकारक देऊ शकता. आणि हे सगळं जे आहे हे आपण जे काही जगतो हे इतरांसाठी जगतो, म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही प्रगती करा. सगळ्यांना सांगतो मी की प्रगती करा, स्वतःचा व्यवसाय सुरू करा. ज्या ज्या गावात असतील, शहरात असतील, त्याच्यामध्ये तुम्ही लोकांना सल्ला केंद्र द्या. सुरुवातीच्या काळामध्ये यथाकथाची तुमचं ज्ञान वाढवण्यासाठी म्हणून तुम्ही फ्री प्रॅक्टिस करा. एखादा दिवस असा ठरवा की मी या दिवशी या ठिकाणी उपलब्ध आहे. अशाच तऱ्हेने प्रगती करता करता हळूहळू तुम्ही चांगल्यापैकी पैसे कमवू शकाल. तुमचं नाव सुद्धा होईल, कीर्ती सुद्धा होईल. आणि हे शिकवताना माझं ध्येय एकदम चांगलं आहे, म्हणजे मी निर्मळ मनाने सगळ्यांना चांगलं प्रोत्साहित करतो. तर आता बाकी प्रभूची इच्छा जे असेल ते, पण निश्चितच तुम्हाला चांगली प्रगती करण्याची संधी आहे. आणि वैयक्तिक परम मॅडम तुम्ही हुशार आहात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठली गोष्ट डिफिकल्ट आहे असं मला वाटत नाही. डेफिनेटली यू विल बी सक्सेस इन दिस टाइम. हो सर, आणि धन्यवाद सगळ्यांचे, आभार. तुमचा आशीर्वाद आणि तुम्ही एवढं जे आम्हाला शिकवतात तेच भरपूर आहे. आणि म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही खूप चांगली प्रगती झाले. म्हणजे मला तरी वाटते की मी गेले 2 वर्षामध्ये माझ्या ज्ञानामध्ये एवढी काही भर पडले की मी काही 2 वर्षापूर्वी ज्या काही गोष्टी बघू शकत नव्हते किंवा समजू शकत नव्हते ते मला आता कळायला लागलंय. तर सर अजूनही कमतरता आहेच, जेवढं आपण ज्ञान घेऊ तेवढं कमीच असतं. आणि उपासना वाढवा तुमची, उपासना वाढवा, बघा तुम्हाला लगेच रिझल्ट येतील. हो सर, नक्की कसं आहे, नक्की. आतापर्यंत पान तंबाखू ज्योतिष आपण काही केलेलं नाही कधी. आपण प्रॉपर ज्योतिष केलेलं आहे, काय हो समजलंय, सर. आणि त्याचं ज्ञान तुम्हाला दिलेलं आहे. मला तर असं वाटतं की तुम्ही जिथे जिथे शिकला असाल किंवा आणखी तुमच्या परिसरामध्ये असाल तिथे तुमच्या एवढं मास्टर होणार नाही. आणि जे जे लोक आमच्याकडे शिकल्यात, ज्यांनी जे शिकले ऐकले, आणि हा जो व्यवसाय आहे ना हा धर्माच्या अखत्यारीतला व्यवसाय आहे. त्याच्यामध्ये जर समजा मी काही गोंधळ करायला गेलो तर तिथे मला त्रास होणार. तर त्यापेक्षा प्रामुख्याने तुमच्यासारखी जी मंडळी आहेत, अजून तुम्हाला पुढचा प्रवास करायचा आहे, तर लोकांचं हित आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रवास करू शकता, चांगल्यापैकी यश मिळवू शकता. आता तुमच्याच नातलग परब जे आहेत त्यांना बघा एका हप्त्याला 15,000 रुपये पगार मिळतो त्या ह्याच्यामध्ये, हो. म्हणजे 60,000 रुपये महिन्यात झाले की नाही.
मग हो असं सर. आहे. ते लोक सुद्धा भरपूर मेहनत करतात, काही ना काहीतरी इव्हेंट्स करतात. इव्हेंट्स करा, एखादं तुमचं केंद्र निवडा आणि त्याच्यावरती डेफिनेटली पैसे कमवण्यासाठी. आता मी याचा MBA मार्केटिंगचा क्लास घेणार आहे, त्यावेळेला तुम्हाला मी सांगेन. जर समजा कोणाची ऍडव्हर्टाईज असेल DTP केलेली, तर मी माझ्याकडे 6,000 लोकांचा ग्रुप आहे, जे सगळे व्यापारी तत्वाचे आहेत. तर मला ऍडव्हर्टाईज पाठवली तर मी तिथे पोस्ट करेन विनामूल्य, तुमच्याकडून काही पैसे घेणार नाही. तर असं जरी असेल तरी चालेल. आणि मग नक्की नक्की. तुमचा नंबर लिहा, तुमचा कॉन्टॅक्ट करा, तुम्ही काय करणार आहात ते लिहा सगळं. पण DTP पाहिजे, विदाउट DTP बरोबर आहे तिथे सर. नियम आहे, हाताने लिहिलेलं नाही चालत. तर मॅडम पण पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. आणि हो मी सर. आणि तुमचे पण खूप खूप आभार सगळ्यांच्या वतीने. थँक्यू. तर एक ऑल द मिनिट बेस्ट. मी रेकॉर्डिंग स्टॉप करते, 1 मिनिट.